नमस्कार मित्रांनो, घरोघरी मातीच्या चुली या मालिकेच्या आजच्या भागामध्ये जानकी बाहेर शांतपणे विचार करत बसलेली असताना तिला आता सुमित्राचं बोलणं आठवत असतं की जी माझी मुलं एकेकाळी मांडीला मांडी लावून जेवायला बसायची, आज तीच मुलं एकमेकांच्या विरोधात गेली आहेत. अगं जानकी, या स्पर्धेमुळे त्यांच्यातली एकी फक्त हरू नये एवढीच माझी इच्छा आहे फक्त. आणि जानकी आता या गोष्टीचा विचार करत असते. तेवढ्यात लगेच आता मागणं ऋषिकेश येतो आणि जानकीला थंडी वाजत असताना तिच्या अंगावरती शॉल टाकतो. मग त्याच्यानंतर ऋषिकेश विचारतो, काय झालं, अशी एकटीच का बसलीयस बाहेर? तर मग याच्यावरती जानकी म्हणते की मला झोप येत नाहीये. ऋषिकेश म्हणत असतो, अगं हे तर मी बोललं पाहिजे, उद्या आमच्या पुरुषांची स्पर्धा आहे, मला आता टेन्शन आलंय. तर मग जानकी सुद्धा म्हणते की मला सुद्धा. जानकीला वेगळ्याच गोष्टीचं टेन्शन आलेलं असतं. पण मात्र ऋषिकेश आश्चर्याने विचारतो की तुला का टेन्शन आलंय? त्याच्यावरती जानकी सांगते, कारण तुम्हाला टेन्शन आलंय. जानकी विचारत असते, तुम्हा पुरुषांमध्ये नेमकं काय असेल? ह्याच्यावरती आता ऋषिकेश सांगतो, अगं काहीही असू शकतं. आणि ऋषिकेश खेळाचे नाव घेतो. पण जानकी लगेच मध्येच बोलते की मारामारी असेल का? ऋषिकेश जानकीला सांगू लागतो, अगं जानकी, मारामारी हा काय गेम आहे का? आणि जरी गेम असला ना तरी सुद्धा मी कोणालाही हरवेल, अगदी समोर कोणीही आलं तरी. जानकी म्हणते, कोणालाही हरवाल म्हणजे सारंग भाऊजी आणि सौमित्र भाऊजी असतील तर? मग आता ऋषिकेश लगेच शांत होतो. तर मग आता ऋषिकेश शांत असतो. जानकी विचारते की तुम्ही मला उत्तर नाही दिलं. ऋषिकेश म्हणतो, ऐक मग उत्तर. कुठलाही खेळ आला तरी सुद्धा मला तो खेळावा लागणार आहे. उद्या त्यांना 2 हात करून हरवायला जर लागलं ना तरी सुद्धा हरवावंच लागेल. सौमित्र मला टप देईल, पण सारंगला मी एका हाताने हरवू शकेल. तर मग त्याच्यानंतर आता इकडे जानकी ऋषिकेशला म्हणते, हो मान्य आहे मला, गेम आहे, हारजीत होत राहणार. तुम्ही सारंग भाऊजींना हरवा, पण दुखापत होऊ देऊ नका. मग आता जानकीचं हे बोलणं पाहता ऋषिकेश सुद्धा म्हणतो की नाही होऊ देणार. काय ना जानकी, त्यांनी मला परकेपणाच्या किती जरी वेदना दिल्या ना तरी सुद्धा मी त्यांना त्रास नाही होऊ देणार. ऋषिकेशचं हे बोलणं पाहता जानकीला खूप बरं वाटतं. त्याच्यानंतर ऋषिकेश विचारतो की मगाशी फोनवरती कोणाशी बोलत होतीस? मगाशी जानकी सुमित्राशी बोलत होती. आता त्याच्यानंतर ऋषिकेशच्या बोलण्यामुळे जानकीला नेमकं आता काय उत्तर द्यावं काहीही समजत नसतं. जानकी सांगायला लागते. तर मग ऋषिकेश म्हणतो की रणदिवेबाई, हो ना? जानकी, अगं काय गरज आहे, ओवीला भेटायची परवानगी दिलीये पण तुला नाही. तुला मी सांगितलंय ना भेटू नकोस त्यांना. अगं जानकी, बरं चाललंय ना आपल्या घरात, सगळं व्यवस्थित सुरू आहे, मग कशाला विनाकारण वाद ओढून घ्यायचेत? जानकी आता सांगू लागते, वाद नाही हो, मी स्पर्धा जिंकले हे कळल्यानंतर त्यांनी माझं कौतुक करायला मला फोन केला. ऋषिकेश, खूप महिन्यानंतर मी त्यांच्या तोंडून माझ्याबद्दल कौतुक ऐकलंय. आणि एवढंच नाही, त्यांनी त्यांच्या मुलाबद्दल खूप साऱ्या शुभेच्छा पाठवल्यात. तर मग आता ऋषिकेश आता लगेच बाजूला होतो आणि ओरडत जानकीला म्हणतो, जानकी, शुभेच्छांची गरज मला नाही तर त्यांच्या मुलाला आहे जानकी. खरं तर हे अभिनंदन वगैरे फक्त एक निमित्त आहे, बाकी दुसरं काही नाही. त्यांनी हेच सांगितलं असणार आहे की माझ्या मुलांना काहीही त्रास व्हायला नको आणि हेच तू ऋषिकेशला समजावं म्हणून. जानकी, बरोबर आहे, हेच सांगितलं असणार आहे रणदेवेबाईंनी. जानकी, तू काहीही सांगू नकोस, सगळं माहिती मला, चांगलंच ओळखतो मी त्यांना. त्यांनाच काय तर त्या घरातल्या सगळ्यांना मी चांगलं ओळखतो. त्यांना भीती वाटायला लागली ना की मगच नाती आठवतात. पण यावेळेला मीही फसणार नाही आणि तू सुद्धा फसायचं नाही जानकी. जानकी, आता आपल्या या स्पर्धेमध्ये तुझी ती माणसं आणू नको आणि इमोशनल तर अजिबात होऊ नकोस. जानकी, फक्त एक गोष्ट अशी लक्षात ठेव की आपल्याला ही स्पर्धा आपल्या शेतकरी बांधवांसाठी जिंकावीच लागणार आणि आपल्या या खेळामध्ये मला दुसरं आपलं कोणी आलेलं चालणार नाही. त्यानंतर आता इकडे ऐश्वर्या, सयाजीराव आणि सारंग असतात. तर मग सारंग इमोशनल होत ऐश्वर्याला म्हणत म्हणत असतो की ऐश्वर्या, तुम्हीच तर म्हणाला होतात ना की काटा किती जरी छोटा असला तरी सुद्धा तो पायाला टोचतो. उद्या मी ऋषिकेश रणदिवेच्या पायातला काटा होऊन दाखवेल. मग आता त्याच्यानंतर सयाजीराव विचारतात की ते कसं काय? तर मग सारंग म्हणतो, शक्कल लढवणार. ऋषिकेश दादाचा वीक पॉइंट नेमकं काय ते मला पक्क माहितीये आणि त्याच्या याच वीक पॉइंट वरती पाय ठेवून उद्याची रस्सी खेच मी तुम्हाला जिंकून दाखवेल. आणि हा माझा शब्द आहे ऐश्वर्या तुम्हाला. सारंग लीडरपणे आणि स्पष्टपणे ऐश्वर्याला सांगतो आणि तिकडनं निघून जातो. तर मग ऐश्वर्या म्हणते की हा जो गेला तो नक्की सारंगच होता ना? तर मग आता सयाजीराव म्हणतात की हो, सारंगच होता तो, पण मात्र रणदिवेंच्या घरातला नाही तर तुझ्या सुडाच्या आगीत पेटलेला. आता ही आग अशीच राहू दे, ती विझू देऊ नको. उद्या योच त्या ऋषिकेशला चटके देणारे बघ. त्याच्यानंतर आता अवंतिका आणि सौमित्र दोघे बोलत असताना अवंतिकाने ऐश्वर्याचं ऐकलेलं बोलणं सौमित्रला सांगितलेलं असतं. तर मग सौमित्र ओरडत म्हणतो, आय न्यू इट, उद्या रस्सी खेचचे आणि हे ऐश्वर्याला आधीच माहितीये. मला वाटलंच होतं की तिचं काहीतरी इंटरनल सेटिंग आहे. अवंतिका आता सांगत असते, कसं काय कळलं काय माहिती,
पण मात्र ती म्हणत होती की सारंग भाऊजी उद्या रस्सीखेचमध्ये जिंकूच शकणार नाही. मी बाकीच्या कॉम्पिटिटरला सुद्धा बघितलंय ना की सारंग भाऊजी नक्कीच जिंकू शकतात. याच्यावरती आता सौमित्र म्हणतो, बाकी जर कोणाबरोबर कॉम्पिटिशन झाली तर तो जिंकू शकतो, पण जर का ऋषिकेश दादा बरोबर झाली तर? अवंतिका लगेच म्हणते, ऑब्विसली ना, ऋषिकेश दादा जिंकणार आणि सारंग भाऊजी हरणार. सौमित्र आता म्हणतो, तसं नाहीये अवंतिका, ऋषिकेश दादा हरेल आणि सारंग जिंकेल. अवंतिका आता म्हणत असते, काही काय सौमी, तुला ऋषिकेश दादांची ताकद माहिती ना? तर मग आता सौमित्र म्हणतो, तुला ऋषिकेश दादाचं प्रेम माहितीये का? सौमित्र सांगत असतो, कसं माहिती असणार, आम्ही जेव्हा लहान होतो ना तेव्हा आम्ही मैदानावरती सगळे खेळायला जायचो. सारंगला सगळे कच्चा लिंबू म्हणून साईडला करायचे. तर मग त्याच्यानंतर ऋषिकेश दादाला त्याची दया यायची आणि सारंग एवढा आगाऊ आहे ना, म्हणजे तो आत्ता सुद्धा आगाऊच आहे. आणि मग त्याच्यानंतर तो ऋषिकेश दादाला तो मुद्दाम हरतोय, त्याला लागलंय अशी ऍक्टिंग करून दाखवायचा. दादाला त्याचं खूप वाईट वाटायचं. दादा मुद्दामून हरायचा आणि सारंगला जिंकवायचा. दादा एखाद्या नारळासारखा आहे, तो रागवलाय म्हणून तो कडक वाटतो, पण मात्र त्यात आत खूप गोडवा आहे. आणि स्पेशली सारंग बद्दल त्याला खूप प्रेम आहे. तर मग त्याच्यानंतर अवंतिका म्हणते, हे बघ सौमी, मला सगळं कळतंय, पण आता सगळंच बदललंय. आता कदाचित दादांच्या मनामध्ये सारंगसाठी गोडवा नाही उरलेला. सौमित्र म्हणतो, कोण म्हणाल तुला? अगं तुला संक्रांतीचा किस्सा नाही माहिती ना? अगं सारंग दादाचा पतंग कापण्यामध्ये एवढा बिझी होता ना की तो खड्ड्यात पडणार होता हे त्याला कळलं सुद्धा नाही. दादाने त्याचा पतंग सोडला आणि येऊन सारंगला वाचवलं, त्याचा हात धरला. आणि मुळात काय झालं तर मग अवंतिका म्हणते की सारंग भाऊजी जिंकले आणि ऋषिकेश दादा हरले. आता इकडे सौमित्र म्हणतो, बरोबर, हेच तर नकोय ना. दादा बहिणी एवढे प्रामाणिकपणाने खेळ खेळतात, त्यांच्यावरती अन्याय नाही झाला पाहिजे. तर मग अवंतिका म्हणते, आपण एक काम करूयात, आपण आत्ताच त्यांना फोन करून कळवूयात. अवंतिका लगेच जानकीला फोन करते. पण मात्र इकडे ऋषिकेश आणि जानकी दोघीही बाहेर एकमेकांशी बोलत असतात. इकडे आता ऋषिकेश जानकीला सांगत असतो, हे बघ, ही स्पर्धा होईपर्यंत त्यांच्याशी बोलू नकोस, त्यांना भेटू नकोस. तेवढ्यात लगेच जानकीचा मोबाईल वाजतो. ऋषिकेश जानकीच्या मोबाईलवरती अवंतिकाचा फोन आलेला पाहतो आणि जानकीला फोनच देत नाही. जानकी ऋषिकेशकडनं फोन मागत असते आणि म्हणत असते की द्या ना फोन, काहीतरी महत्वाचं काम असेल. पण ऋषिकेश ओरडत म्हणत असतो, जानकी हे बघ, या खेळापेक्षा आपल्याला काहीही महत्वाचं नाहीये, हे कळत नाहीये का तुला? हे बघ जानकी, या लोकांशी कुठलाही कॉन्टॅक्ट ठेवू नकोस आणि त्यांच्याशी प्लीज बोलू सुद्धा नकोस. त्याच्यानंतर इकडे दुसरीकडे अवंतिका परत जानकीला फोन लावते, पण जानकीचा फोन परत परत कट होत असतो. त्याच्यानंतर आता परत अवंतिकाचा फोन येतो. ऋषिकेश काय जानकीला फोन देत नाही आणि जानकीला सांगतो की जानकी, हे बघ, एक गोष्ट लक्षात ठेव, ती लोक फक्त आपली प्रतिस्पर्धक आहेत. त्या घरातून कोणाचाही फोन घ्यायचा नाही आणि त्यांच्याशी कुठल्याही प्रकारचा कॉन्टॅक्ट ठेवायचा नाही, कळलं का तुला? त्याच्यानंतर आता इकडे अवंतिका परत फोन लावते तर जानकीचा मोबाईल स्विच ऑफ येतो. अवंतिका आता सौमित्रला म्हणते की दादांना फोन कर ना. सौमित्र म्हणतो, दादाला फोन करून काहीही फायदा होणार नाही, कारण त्याने आपल्या सगळ्यांना केव्हाच ब्लॉक केलंय. तर मग आता अवंतिका आणि सौमित्र यांच्या दोघांनाही टेन्शन आलेलं असतं की नेमकं आता उद्या काय होणार. आता जानकी इकडे विचारांमध्ये पडते की अवंतिकाने नेमकं यावेळेला फोन कशाला केला असेल. त्यानंतर आता दुसऱ्या दिवशी सकाळी स्पर्धा सुरू होते. सगळे स्पर्धेच्या ठिकाणी जमलेले असतात. सगळे जोरदार टाळ्यामध्ये स्पर्धेला सुरुवात करतात. अँकर आता म्हणत असतात की श्री आणि सौ या स्पर्धेमध्ये रंगत खूप वाढत चालली आहे आणि त्याच्यामध्ये बायकांनी तर बाहेरच केली आहे. मंडळी, आपण या सौभाग्यवतींना थोडा वेळ सवलत देऊयात, विश्रांती देऊयात. आता कसं आहे, बायकांचा डाव आहे आणि नवऱ्यांवरती राज्य आहे. त्याच्यामुळे बायकांना विनंती करतो की त्यांनी थोडा वेळ विश्रांती घ्यावी, साईडला उभं राहावं, कारण आता त्यांच्या स्त्रींची स्पर्धा होणार आहे आणि त्यांनी स्त्रींना स्पर्धेसाठी पुढे येऊ द्यावं. त्याच्यामुळे आपण बघूयात की दुसरी फेरी नेमकं कोण जिंकणार आहे आणि कोण कोणावर भारी पडणार आहे. आता त्याच्यानंतर जानकी ऋषिकेशला ऑल द बेस्ट असं म्हणते आणि तिकडं निघून जाते. त्याच्यानंतर जानकी आणि अवंतिका बाजूला आल्यानंतर अवंतिका जानकीला म्हणते, पहिली मी तुम्हाला किती फोन केले, तुम्ही फोन का नाही उचलले? जानकी आता म्हणते, अगं सॉरी, काय झालं ना, ते फोन माझा ऑफ झाला होता. त्या दोघी बोलतच असतात, पण मात्र ऐश्वर्या लगेच मध्ये येते आणि त्यांच्या दोघींना म्हणते की काय चाललंय, नेमकं काय चिवचिव चाललीये तुमची? तुम्हाला खेळाचे नियम माहिती आहेत ना? प्रतिस्पर्धी स्पर्धकेने एकमेकांशी बोलायचं नसतं, त्याच्यामुळे तुमची थोबाडं बंद करा, नाहीतर मी कंप्लेंट करेल. मग त्याच्यानंतर तो अँकर त्याच्या दोघींशी बोलताना तिला पाहतो आणि ऐश्वर्याला लगेच म्हणतो, अव ऐश्वर्या, काय चाललंय तुमचं? प्रतिस्पर्धकाशी बोलायचं नसतं, एवढे साधे नियम माहिती नाहीये का तुम्हाला? नियमाचं उल्लंघन नका करू, प्लीज बाजूला व्हा. आता ऐश्वर्याचं नाव इथे सुद्धा ऐश्वर्यावरतीच उलटतो. आता इकडे अवंतिका स्वतःशीच म्हणते, असं वाटतं की या ऐश्वर्याच्या सनकन अशी एक लगावून द्यावी. उगाच आमच्या मध्ये येऊन उभी आहे. जानकी वहिनी, आज खेळामध्ये नेमकं काय होणार आहे ना, हे तुम्हाला कळायलाच हवं.
नाहीतर ऋषिकेश दादा हा डाव हरतील. त्याच्यानंतर आता इकडे दुसरीकडे अँकर आता म्हणतात, नेमकं काय स्पर्धा असेल, कोणाला काही आयडिया आहे का? फेरी एकदम सोपी आहे. आपण जेव्हा घरात असतो तेव्हा आपण एकमेकांना तू तू बेबे करत असतो. तुझं बरोबर माझं बरोबर असं करत करत घरामध्ये गोडवा असतो आणि तोच गोडवा आपण या फेरीमध्ये टिकवून ठेवणार आहे. आपण आज खेळणार आहे रस्सी खेच. रेडी आहात ना सगळे? तर मग आता सगळ्यांनी एकदा जोरदार टाळ्या वाजवा. जजेसनी बॉलमध्ये डब्बल टाकून चिठ्ठी टाकलीच आहे. त्याच्यामुळे मी जजेसला विनंती करतो की रुपाली जजेस यांनी ती चिठ्ठी काढावी. तर मग आता ती रुपाली जजेस लगेच उठते आणि ती बॉलमधल्या चिठ्ठ्या काढण्यासाठी येते. त्या बॉलमधल्या ती 2 चिठ्ठ्या काढते आणि मग त्याच्यानंतर तिच्या तिच्या जागेवरती जाऊन बसते. चिठ्ठी काढल्यानंतर पहिला नंबर हा सौमित्राचा येतो. सौमित्र आता विचार करतो की माझ्यासमोर दादा सुद्धा नाहीये आणि सारंग सुद्धा नाहीये. बघूयात आता पुढची चिठ्ठी कोणाची येते. नंबर 3ला आता एक जोशी आणि पॅटर्नकर अशी चिठ्ठी येते. शेवट तर सारंग आणि ऋषिकेश हे दोघेच राहिलेले असतात. हे ऐकल्यानंतर तर सगळ्यांनाच खूप टेन्शन येतं. पण अवंतिका आणि सौमित्र हे दोघेही भयंकर घाबरलेले असतात. सौमित्र तर स्वतःशीच म्हणतो, ज्याची भीती होती ना तेच झालं. सारंग आणि दादा दोघेही समोरासमोर येणार. त्याच्यानंतर आता पहिल्या जोडीला रस्सीखेच खेळण्यासाठी बोलवलं जातं आणि त्याच्यामध्ये सौमित्र असतो. तर मग त्यानंतर आता इकडे सुमित्रा घाईतच बाहेर चाललेली असताना आजी सुमित्राला थांबवते आणि विचारते, काय ग सुमित्रा, कुठे निघालीस? तर मग आता सुमित्रा म्हणते, अगं आई तूच तर शिकवलंयस ना, बाहेर जाताना विचारायचं नसतं की कुठे चाललीयस म्हणून. आजी विचारते की आत्ता कुठे निघालीयस? माझ्यावरती सुमित्रा सांगते ग तुला एकदाच, अगं ती श्री आणि सौ स्पर्धा आहे ना तीच बघायला निघालीये. आजी म्हणत असते, अगं कशाला ग, घरातली सगळी पोरं गेली आहेत ना तिकडं, मग आता उलट तू कशाला? उलट मी म्हणत होते की मला सोबत कर. माझ्यावरती आता सुमित्रा म्हणते, अगं तू चांगली खमकी आहेस, तुला कशाला सोबत पाहिजे? मी तुला म्हणणार होते की नानांना सोबत कर, तसा त्यांना काही त्रास नाही होते, पण मी घराबाहेर चालली ना म्हणून तुला म्हणतीये. मग याच्यावरती आता आजी सुमित्राला म्हणते, अगं तू कशाला जातीयेस ग, तुला ब्लड प्रेशरचा त्रास आहे आणि शिवाय तिथे केवढी गर्दी आहे, गर्दीत समजा तू हरवलीस तर काय करायचं सांग बरं मला. सुमित्रा आता म्हणते, अगं आई काय चाललंय तुझं, मी काय ओवीच्या वयाची आहे का गर्दीत हरवायला? अगं मी का जाते माहिती का, माझ्या सगळ्या मुलांनी या स्पर्धेमध्ये भाग घेतलाय म्हणून आई म्हणून माझं कर्तव्य आहे ना मुलांना पाठिंबा देणं. आजी आता म्हणत असते, अहो मला सांग, पाठिंबा द्यायला ते काय लहान मुलांचा क्रीडा महोत्सव आहे का? त्यातल्या सगळ्या मुलांना शिंग फुटली आहेत. सुमित्रा आता म्हणत असते, हो ग आई सोडते, तू सुद्धा तशीच आहेत. मला ना जाऊ दे, तू ना नानांना सोबत कर, गाणं वगैरे म्हणू नको तर डचकून जागे होतील. आणि सुमित्रा हसतच तिकडं निघून जाते. त्याच्यानंतर आता पहिली जोडी सौमित्र आणि स्वप्नीलची असते. मग त्याच्यानंतर आता सुमित्रा सुद्धा स्पर्धेमध्ये पोहोचलेली असते आणि स्पर्धा पाहत त्याचा आनंद घेऊ लागते. सौमित्र आणि स्वप्नील यांच्या दोघांचीही रस्सीखेच सुरू होते. ते दोघे इकडून तिकडे रस्सी खेचत असतात. सौमित्र भयंकर जोर लावत असतो. शेवटी सौमित्र ही स्पर्धा आता जिंकतो आणि हे पाहता अवंतिका, जानकी, सुमित्रा यांच्या दोघींनाही भयंकर आनंद होतो. त्याच्यानंतर आता इकडे अवंतिका टेन्शनमध्ये असते. जानकी अवंतिकाकडे पाहते आणि विचार करते की भाऊजी जिंकले तरी सुद्धा अवंतिका टेन्शनमध्ये काय? जानकी लगेच अवंतिकाला कुणाहून सांगते, अगं काय झालं, अशी टेन्शनमध्ये कायस, भाऊजी जिंकलेत, जा ना त्यांच्याकडे. तर मग अवंतिका लगेच हसत इकडे सौमित्रकडे येते आणि त्याला प्रेमाने मिठी मारते. मग त्याच्यानंतर आता इकडे सौमित्र म्हणतो, ऐक, जानकी वहिनीशी बोललीस का? तर मग आता इकडे अवंतिका म्हणते, सौमी नाही ना, ती ऐश्वर्या आहे तिथे, मी कशी बोलू? आता सौमित्र म्हणत असतो, पुढची स्पर्धा सारंग आणि ऋषिकेशमध्ये, तिला कळवावं लागेल, तिला सांगावंच लागेल ना, तिला सांगायला हवं की सारंग पुढच्या राऊंडमध्ये नेमकं काय करणार आहे. तेवढ्यात अवंतिकाच्या डोक्यामध्ये एक आयडिया येते. अवंतिकाला एक कागद आणि पेन सापडतो आणि अवंतिका सौमित्रला बरोबर घेऊन त्या कागदावरती आता ते लिहित. त्यांना जे काही जानकीला सांगायचं असतं ते आता ते दोघंही त्या कागदावरती लिहितात. इथे हे सगळं ऐश्वर्याने पाहिलेलं असतं. आता अवंतिका इकडे समोर येते आणि अवंतिकाला लगेच ऐश्वर्या म्हणते, काय चाललंय तुझं? आता नवऱ्याबरोबर गुटरगू करत होतीस, तोंडावरती 12 सुद्धा वाजलेत, आम्हाला हरवण्याचा प्लॅन वगैरे करताय की काय? अवंतिका आता लगेच ओढत म्हणते की मगाशी ओव्हर स्मार्टपणा करून रूल कोण सांगत होतं? तूच सांगत होतीस ना, मग आता तेच रूल मी फॉलो करतीये, तर तू माझ्याशी बोलू नकोस. आता इकडे ऐश्वर्या तिकडनं निघून जाते आणि अवंतिका तिथेच असते. त्याच्यानंतर आता इकडे दुसरी जोडी येते. त्यांच्या दोघांची स्पर्धा सुरू होते. अवंतिका तो लिहिलेला कागद जानकीच्या पायापाशी फेकते. ऋषिकेश आणि सारंग दोघी आश्चर्याने एकमेकांकडे पाहत असतात. अवंतिका आता जानकीला म्हणत असते की जानकी वहिनी प्लीज एकदा माझ्याकडे बघा, नाहीतर खाली तरी बघ, त्या चिठ्ठीमध्ये जे काय लिहिलंय ते तुम्हाला कळायलाच पाहिजे.
पण जानकीचं लक्ष सगळीकडे त्या स्पर्धेकडे असतं. त्याच्यानंतर दुसऱ्या राऊंडचा विजेता हा आशिष जोशी होतो. त्याच्यानंतर आता तिसरी फायनल जोरी असते सारंग रणदिवे आणि ऋषिकेश रणदिवे यांच्या दोघांमध्ये. मग आता ऋषिकेश आणि सारंग दोघेही मैदानावरती उतरतात. त्याच्यानंतर आता सारंग स्वतःचीच ऋषिकेशकडे पाहत म्हणतो की आज तू बघशीलच की हा सारंग तुला कसं हरवतो ते. सगळेच आता भयंकर घाबरून गेलेले असतात. मग त्याच्यानंतर शेक हँड करण्यासाठी ऋषिकेश सारंग समोर हात घेतो. पण सारंग फुल ॲटिट्यूड दाखवत ऋषिकेशचा हात खाली खेचतो आणि तिकडनं निघून जातो. तर मित्रांनो, पुढील भागामध्ये आपण पाहणार आहोत ऋषिकेश आणि सारंग यांच्या दोघांमध्ये स्पर्धा सुरू होते. सारंग इकडून जोर लावत असतो आणि ऋषिकेश सुद्धा इकडून जोर लावत असतो. मग त्याच्यानंतर आता इकडे सारंग लगेच मोठ्याने ओरडतो की ऐ ग. सारंगच्या पोटात दुखतंय ते पाहता ऋषिकेशच्या हातातली रस्सी सुद्धा ढिली होत. जानकीने शेवटी का होईना अवंतिका ती चिठ्ठी वाचते. मग त्याच्यानंतर आता जानकी मोठ्याने ओरडत ऋषिकेशला सांगते की ऋषिकेश जेव्हा ओवीला शाळेत जायचं नसतं तेव्हा तिच्या पोटात दुखतं. आता इकडे ऋषिकेश विचार करता त्याला समजतं ओवीला शाळेत जायचं नसतं तेव्हा ती नाटकं करते, म्हणजे सारंग नाटकं करतोय. सारंग हळूहळू करत ती रस्सी खेचत असतो. शेवटी थोडीशी रस्सी राहते आणि ऋषिकेश लगेच त्याच्यावरती पाय देऊन उभा राहतो आणि ऋषिकेश थोडक्यात हरता हरता वाचतो. तर मित्रांनो, पुढील भागाच्या डेली अपडेट्ससाठी आमच्या शिव मराठी या चॅनलला लगेच सबस्क्राईब